दादा नमस्कार. नमस्कार. नाद गावाकडच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष असं स्वागत आहे. तर आपला आता आपण तुमच्या दावणीची मुलाखत या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर तुमचा थोडक्यात परिचय करून द्या. माझं नाव महेश भानुदास दरेकर, सणसवाडीतला राहतो मी. आणि आता जे म्हणजे आपण जी दावण पाहतोय तर ते बैलगाडा वगैरे कोणत्या नावाने पळतो काय? आमचा गाडा तेजस बापूसाहेब सातो शिवदास नारायण बांगर यांच्या नावावरती पळतो. गाव कोणतं आहे काय? वाघोली केसनूर जुगलबंदी. दादा आता तुमच्या दावणीचा म्हणजे तुमची वासरे किंवा बैल आहेत दावणीला, त्यांचा आपल्याला थोडक्यात सगळ्यांचा परिचय करून घ्यायचा आहे. तर आता हे जो धरलेला बैल आहे तुम्ही, त्याचं नाव वगैरे काय काय? हा राम आहे. याला आम्ही म्हैसूर मधून खरेदी केलाय. काय बघितलं होतं घेताना वगैरे? बघितलं म्हणजे वासरू गरम होतं लई आणि वासराने आम्हाला जवळच येऊन नाही दिलं, लांबूनच डावी तोडून टाकली. तेव्हाच म्हणलं हे वासरू आपण खरेदी करायचं. आता किती वय वगैरे काय याचं? आदत आहे अजून. आदतची. ते साधारण सांगायचं झालं तर महिन्यात किती असेल? एक 12 महिने किंवा 15-16 महिने? 15-16 महिन्याचं वासरू आहे. काय नाव आहे? हा बालमा आहे. हा कांड्यावर पळतो. आपण म्हैसूरवरून खरेदी केलाय. कधी खरेदी केला होता? हा सोबतच खरेदी केलता. याचं वैशिष्ट्य असं आहे की हा गोरा घेतला तेव्हा ते शेड म्हणले त्याला आपण इथंच देऊन टाकायचं. पण कांड्यावर अजूनपर्यंत काही जोकाड शिवून नाही घेतलं. बंटे आहे. कुठून? आपण गाडीतून खरेदी केलाय. मग इथं गाडी आली त्याच्यातून कितीला खरेदी केली होती? याची खरेदी 60,000 रुपयाला घेतला होता. 60,000. काय बघितलं काय होतं? बघितलं म्हणजे याचे फोटो आले होते आणि गोट्यावरती फोटो आले, सगळे म्हणले की हा गोरा खरेदी करायचा. तेव्हाच म्हणजे तिथंच आपण म्हैसूर मध्येच बघितला होता गोरा. कुठं पळतो? हा कांड्यावरती पळतो. कांड्यावरतीच. हा जुळ्या आहे. जुळ्या. म्हणजे समजा तुमच्या आता जे टॉपचं जोकाट पळते ते राम आणि जुळ्या, त्यातला जुळ्या. याची खरेदी कुठून केलेली? पण म्हैसूरच खरेदी केलेली. म्हणजे ती दोन्ही वासरं सोबतच आणली. याचं वय वगैरे काय? आपण तेवढाच. हा थोडासा 17-18 महिन्याचा आहे. म्हणजे 2-3 महिन्याचा गॅप आहे दोघांमध्ये. ही राणी आहे. ही रामाजुळ्याच्या पुढं आणि कांड्याच्या मध्ये जोकाड मध्ये असते. कुठून खरेदी केलेली? ही मामांचीच आहे. ही आल्यापासून आपली वासर म्हणजे फॉर्मलाच पळतो. फॉर्मलाच. आता हिचं वय काय? 5-6 वर्ष. अजून पण जोकाड टेकून नाही घेतलं गोडी. जसं जोकाड जवळ येईल तशी गोडी स्पीड लावते. याचं काय नाव आहे? पक्षी आहे. हा कुठून खरेदी केलाय? तिथं बघितला होता आम्ही म्हैसूरला बघितला, पण त्यावेळेस नव्हता आणला. त्याच्यानंतर गाडीत आम्ही मागून बोलावला होता. तर काय त्याचं जर रंगरूप पाहिलं तर जरा म्हणजे नाही का एकदम बांडा टाईप आहे. आणि गरमपणा जास्त आहे. लय गरम. काय सांगशाल? तो झोपाय थोडा त्रास देतो, पण जो आता पण 1 नंबरला बारी लागेल. तो पळतोय अजून, त्याला बैल तसा भेटला नाही. कधी सुरुवात केली याला पळवायला वगैरे तुम्ही? काय याला पण आणल्याच चालू केला होता तरी 2-4 महिने झाले. बाकी काय सांगतात? शरीर एष्टी वगैरे काय सांगतात त्याच्या शरीराचं? शरीर म्हणलं तर असं काय, शिंगात पाटा आहे थोडा आणि काय बांडा आहे असा कलरला थोडा, त्यांचीच जाते. याचं काय नाव आहे? हरण्या. सगळ्यात जुना बैल गोट्यावरला. यांनीच सगळे वासरे शिकवले. म्हणजे आमच्या दावणीचा हिरो आहे. तर याचं वय वगैरे किती? 4 वर्ष. म्हणजे बंदीपासूनच हा बैल आहे. चांगला फॉर्म मध्ये म्हणजे 1 नंबरला बैल पाळायला. म्हणजे सगळ्यांचा म्हणजे वासरा आहे त्यांचा गुरु म्हणलं तरी काही नाही का वावगं ठरणार नाही. सगळ्या वासरांना पळायला शिकवणार. आणले सगळे याच्या बरोबर घातली होती. याची जात वगैरे कोणती ती नेमकी? म्हैसूर मध्ये बेरड मध्ये. दादा आता तुमची जी बारी तेजस शेट असेल, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बैलगाडा शर्यतीमध्ये असा येतो का भरपूर अशा बैलगाडा प्रेक्षकांना माहीत नाही तेजस सातव नेमकी कोण आहे. तर ते तुम्ही पहिली ओळख करून द्या प्रेक्षकांना, बाबा मी तेजस सातव आहे म्हणून. माझं नाव तेजस बापूसाहेब सातव, नाव वाघोली. तर आता आपण जी तुमच्या दावणीची ओळख करून घेतली, तर सगळं म्हैसूर क्वालिटी तुमच्याकडे. तर हे क्षेत्रामध्ये सुरुवात वगैरे कधीपासून झाली किंवा काय? सुरुवात 5-6 वर्ष झाला असं. आधी मामांसोबत जायचो गाड्याला. मग आता नंतर
त्यांचं म्हणजे कसं आपल्याला थोडं कळायला लागलं मग इकडे एक वासरू आणलं हरण्या तिकडे जाऊन आपल्याला इकडे आणलं मग इथून पुढे सुरुवात झाली आता. म्हणजे बंदीतच सुरुवात हा केली. म्हणजे तर चाली सुरू. आता ही वासरं वगैरे तुम्ही म्हैसूरला स्वतः जाता का इथं गाड्या आल्याच्यानंतर आम्ही ती स्वतः जाऊन आणली ती 3 वासरं. तिकडे स्वतःच गेलते? हा. कसं असते सिस्टम तिकडे खरेदीची कशी? कारण आपल्याकडून पण आता भरपूर लोक जायला लागले तर तुम्हाला त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स जास्तच. तर कशी खरेदी वगैरे कशी असते तिकडे? खरेदी काय तिथं व्यापारी लोक असतात हां की आपल्याला दाखवायचं वाचून पसंत पडलं तर आपण व्यवहार करायचे असा हिशोब. म्हणजे तिथं पण समजा थर्ड पार्टीच आपल्याला डायरेक्ट काय स्वतः जाऊन direct स्वतः. व्यवहार नाही. तर आता हे रामाजोळ्या तुम्ही तिथे गेले त्यावेळेस काय बघून घेतलं? कारण आत्ता हे 2-3 महिन्याचा पिरियड जर मग बघितला त्या वासरांनी म्हणजे नाही का रथी महारथी सगळ्यांमध्ये टॉपला राहिली ती वासरं. आता त्यांचं वय पण नाही तेवढं ते वयापेक्षा मी तर म्हणतो 10 पट जास्त पळतात. तुम्ही काय बघितलं होतं ते नेमकं घेताना काय पाहिलं होतं? गरम होती वासरं चालवी चांगली आणि आम्ही दोघं ते असल्यामुळं सगळ्यांना विचारून नाही वासरं घेतली आम्ही तिथं. संघटनेतल्या पोरांना पसंत पडली घेतली. त्यातला एक जरी नाही म्हणला तरी आम्ही ती वासरू घेत नव्हतो. आमच्या सगळ्यांना पटलं तर वासरू घेतलं. सगळ्यांच्या नियोजनाने जे काय करायचं आणि खळखळी झालीच नाही कुठल्या देवाला. साधारण कितीला खरेदी केली होती वासरं? तो रामा 48,000 रुपयाला घेतला होता आणि तो जुळ्या पळतो तो डावा तो 70,000 रुपये घेतला जागेवर. तिथंच म्हैसूर. काय सांगशाल आता समजा बरे काय काय 20-20 लाखाचे घेऊन सुद्धा एवढं टॉपला येत नाही? याच्या आधी घेतलंच नाही. हां आमचे जवळजवळ 25 लाख रुपये गेले बैला. त्याच्यानंतर मग आम्ही म्हैसूरला जायचं ठरवलं. तेव्हा आता लागल्यात देवाच्या आशीर्वादाने. आता 25 लाख तुम्ही माणसं याच्या आधी बैलांना घालावली आणि आत्ता ही 50,000 किंवा 60-70 हजारात भेटली. ते जे 25 लाख घालावले आणि आता 60-70 म्हणजे त्यावेळेस बघण्यात काही तुमची काय म्हणतात दिशाभूल झाली का? आत्ता म्हणजे नाही का अनुभव आला त्याच्यातून तुम्हाला बैल बघण्याचा वगैरे? बैल पळत होते तेव्हा आपलं नशीब साथ नव्हतं. संघर्ष पण केला संघर्ष केला 2-4 वर्ष. बाऱ्या पडत होत्या. त्याच्यावर आता सगळे भरून आणले या वासरांनी. काय वाटत नाही 25 लाख. समजा स्ट्रगल करूनच नाव झाले म्हणजे नाही का? डायरेक्ट काही 25-30 लाखाचं खरेदी करून पण काही नाव झालं नाही. चाललो होतं आमची खरेदी करायचं नंतर सगळी पोरं म्हणजे आपण तिकडं जाऊ घेऊ. नाही तर आमचं चाललं होतं इथं 10-15 लाखाला परत एक बैल घ्यायचं. कारण की आमची बारी पडल्यावर आम्ही तिथं थोडं बारी पडली होती दोन्ही दावणीला बारी पडली होती. त्या रात्री झालं मग एक तर बैल घ्यायचा नाही तर गाडा जाऊन करायला. त्या हिशोब आम्ही रात्री 11 वाजता इथून गेलो म्हैसूर. हां. ते म्हैसूर मुन्ना होता खालू अण्णा होते आणि दादा कोतवाल म्हणून एक जोडीदारी ते पण होते. आम्ही 5-6 जण गेलो. त्याला किती महिने वगैरे किंवा किती वर्ष झाले गेले? 3-4 महिने झाले. नाही वर्ष होईना आता. वर्ष होईन एप्रिल महिन्यात. वर्षापासून सुरुवातच केली मी म्हैसूरला जाऊन आणायची. आणि तिथं एकच गाड आपण मोकळ्याची त्याच्यावर दामगिरी झुपली 12-25 झाली. त्याच्यावर बांबूरवाडीला झुपल्यावर आमचा थोडा इजगोळ झाला. 14 सेकंद झाली. तर थांबवले आहे परत शेड पिंपळगावला झुपली तर 12-25 झाली. त्याच्यावर बाराडीला 20-20 झुपली 12-14 झाली. त्याच्यावर मग टाकी डोकी चालू झाली चालू तशी अजून बारी पडली. 14-12-13 गाठ झाली बारी पडली. फायनल पण सिरियल पण म्हणजे आणल्यापासून हे दोन्ही एकत्र एकत्र मी शिकवताना एकच गाठ घातला त्याच्यावर डायरेक्ट बरं गाठत तुम्ही दुसऱ्या बायलांबरोबर त्यांना नाही ते दोघं एकत्र खायच्या खांदा पडत खायचंच. त्यांची चांगली साथ बसल्यामुळं. आता मला एक सांगा शिरूर केसरी झालं किंवा आता साहेब केसरी झालं तर दोन्ही ठिकाणी म्हणजे शिरूर केसरी जातं त्यांनी 1 नंबरच केला. सगळे रथी महारथी होते तिथं. साहेब केसरीला पण म्हणजे ना का आकर्षक बारी पण झाली आणि जेवढं म्हणजे जवळजवळ बऱ्यापैकी पब्लिक होतं 2-3 लाखाच्या आसपास तिथं पब्लिक होतं. सगळ्यांचं वासरांनी म्हणजे एक डोळ्याचं पारणं फेडलं. तर काय सांगशाल तो अनुभव कसा होता? तेवढी पब्लिक असेल तेवढी वासर पडते आपल्याला पब्लिक लागतं. आम्ही मोकळ्यात झुपीत नाही. मी थोडं कमी असताना इथे ते पब्लिक आम्ही झुपीत नाही. पब्लिक भरल्याचे आम्ही इथे जातो आणि शेवट आमचं स्वप्न पूर्ण केलं त्यांनी तिथं साहेब केसरीला. आपल्याला अपेक्षा नव्हती आपण 2 नंबर राहू म्हणून तरी त्यांनी ठेवलं. कसं होतं नियोजन वगैरे कसं होतं? नियोजन काय विशाल भाऊ आम्ही विशाल भाऊचा आमचा फोन झाला भाऊ कुठला पाहिजे कारण की शिरूर केसरीला आम्हाला कांदा भाऊ म्हणजे मग अशोक आबांचा बैठक बाबू
ते येता येता त्यांनी आबांनी विशाल भाऊंनी बैल जुळवला होता. आम्ही हाय ते नियोजन आता कारण की भाऊ ना आम्ही घरातले गते काय तिकडे फोन केला की भाऊ म्हणजे असाच करू आम्हाला काय बाहेर जुळवाय बघायची गरज नाही. आम्ही घरातलेच सगळं असं नाही की आत्ता आम्ही सावलीत पडतो, याच्या आधीही पडत होतो. आमचा साई होता तवा सरपंच साई एकत्र पडत होता. असं नाही की आत्ताच भाऊ ना आम्ही एकत्र आहे. लोकांना वाटतं की आत्ताही एकत्र राहिलं, तसं नाही. याच्या अगोदरपासून आम्ही एकत्र आहे. विशाल शेट्टी तुमचं नाव आता एकत्र जुगलमध्ये दिसायला लागलं लोकांना. तसं घरातलं संबंध आम्ही पहिल्यापासून नाही. पडताईच्या काळात आम्हाला त्यांनी जपले असं. वासरे एवढी 4-5 वासरे लावणीला, तर यांचं खाण्यापिण्याचं नियोजन कसं असतं किंवा काय तुम्ही त्यामुळे व्यायाम वगैरे कसं काय काय करा? खाणं कडबा असतो तेव्हा. सकाळचं रतीब, दुपारी 12 वाजता कडबा पाणी पाजून आत घेतलं, परत 4 वाजता रतीब, परत कडबा असतो. वाळलेला कडबा त्यांना बाकी दुसरं काहीच नाही, फक्त वाळलेलं. आणि रतिबामध्ये काय द्यावं? रतीबात उडीद असते, मकाचा बारडा, गव्हाची पीठ आणि अंडी असते. अंडी रोज बघा, अंडी रोज नाही, 3 दिवसात. स्वभाव वगैरे काय सांगशाल त्यांचा दोघांचा? घरी शांत आहे, हे वासरं शांत आहे. नवीन माणूस आला तर तो डावा करत थोडा मारतो. घाटात दुपायला वगैरे घाटात दुपाय उजव्या बरं ते डाव्या बरं म्हैस येत असतात आणि म्हणून असतो. आणि उजव्या आमचे अण्णा म्हणून असतात, अण्णा पत्र ते असतात. माझं तेजस शेत सुरज असतो आमचं. सगळीच मंडळी असतात, सगळं मिळूनच मी थोडक्यात काय म्हणतो सगळी कोण असतात टीमवर्क. आता इथून पुढं वासरांचं कसं नियोजन असणार आहे? कारण आता त्यांचं वय पाहिलं तर तेवढं नाही आहे का जेवढं नाही का जे आता पळतात 2 दात 4 दात 6 दात बैल पळणार आहेत ते अजून आदत आहेत. तर इथून पुढं नियोजन वगैरे कसं असं असणार? नियोजन हेच राहायचे. भाऊंचा थैमान कांड्याव आणि आबाला आणि यांचा देव म्हणे जवळकरांचा म्हणे हे आहे असं कांड्यावर आहे. दादा आता ह्यांची जी खरेदी झाली त्याच्यानंतर तुम्ही आणली इथं, तर तुम्ही तिथं पाहिलं त्यांचा रंगरूप वगैरे, आणि इथं आणल्यानंतर त्यांची सुरुवात वगैरे कशी केली तुम्ही? काय सुरुवात आधी मोकळ्या गाठावच घातली, 2 एकत 4 घरचीच घातली होती. 4 घरची घातली. पळायला थोडा जोड्या पहिल्यापासून शिस्तीला चांगलाच होता. रामा थोडा वाकडा तिकडा पळायचा, पण गती मात्र त्याला जास्तच होती. आणि ती धरली अशी शेवटपर्यंत अशी दोघं एकत्रच पळाली. तिथून पुढे कोणतं म्हणजे आता समजा तुम्ही रेसलला एक आपला मोकळा घाट, तिथून पुढे त्यांची सुरुवात म्हणजे कोणत्या घाटापासून टप्पा टप्पा वाढत गेला बाबा गती वगैरे किंवा शिस्त किंवा तुमचं नियोजन चांगलं होत गेलं, अशी कुठून सुरुवात झाली? पहिला आम्हाला दामणी लोणी दामणी झोपली. पहिला घाट लोणी दामणीला तर 12 मिलीनी बारी पडली होती फक्त, पहिलाच घाट पब्लिक मध्ये. त्याच्यानंतर ती हळूहळू गती लावितच गेली वासर. पहिली बारी टाकळी डोकेश्वरला झाली तुमची, बरोबर? तर तिथं पण मी तर म्हणतो तो पण घाट टॉपचा होता, बक्षीस नसू द्या किंवा नाही काय असू द्या, पण भरपूर नाही चांगल्या बाऱ्या तिथं झाल्या नाही. आणि पहिलाच घाट तुमचा वासरांचा तिथं बारी झाली. तर काय सांगशाल त्या क्षणाबद्दल किंवा ते नियोजन वगैरे कसं केलं होतं तुम्ही? हायशी आपली दाराची ठरलं. हा, आपली 4 घरची होती. एक सणसवाडीतला बरोबर दरेकरांचा धरली, तिथं काटा बारा होती पहिली, तिथं 12 व्हायली. मग कमिटीने 2 पॉईंट वर वाढवली. आपली 12-13 झाली. आपण परत वासर फायनल धरली तर 12-17 झाली. 3 नंबर आपली फायनल झाली. त्याच्यावर कवटे MI घाट होता, तिथं 11-50 किलो वासरांनी पहिली शिरेल, तर 11-73 किलो 2 नंबर फायनल झाली. त्याच्या मग शिंदेवाडीला आम्ही 11-74 घाटाचा राजा, आणि फायनलला आमचा गोरा उडल्यामुळं कांडे घेतला आम्हाला, तिथं फायनल नाही झाली. आणि त्यानंतर आता शिरूर केसरी, तर शिरूर केसरीला कसं नियोजन होतं? शिरूर केसरीला बाऊंचा टाइम नाही, बाऊंचाच कांड होता अख्खं. आणि रामाजोळ्या होता आपला. तिथं पहिल्या राऊंडला आपली 11-50 झाली घाटाचा राजा. दुसऱ्या राऊंडला म्हणलं 11-34 झाली आपली डायरेक्ट फायनलला. हा, फायनल 11 1 नंबर फायनल झाली. 1 नंबर फायनल झाली. आता मला एक सांगा, वासरं एवढी पळतात, तुमचं नाव पण चांगल्या प्रकारे मार्केटला आहे, पण काय म्हणतात ना एखादी माणसाची दागदुखी असते किंवा बाबा आपले नियोजन आहे हे परफेक्ट होईल का नाही होईल, तुम्हाला असं वाटलं नाही का कधी वासरे शेवटी ती? नाही, एकदा आता आपल्या डोक्याला लागलेली मी विश्वास बसला आपल्या ती गेली का बारीक करते,
पर पडली तरी खाली आणली तरी झुकली तरी बारी होती. आता खडकीला आमची पहिल्या राऊंडला इजगोळ झालता, दुसऱ्या राऊंडला परत आम्ही 12-43 केली. 13च्या गाठावर सुद्धा माहिती डबलला लगेच पळून डबलला केली आम्ही 12. ते नियोजन वगैरे कोण पाहतं सगळं तुमचं, जे बैल वगैरे पळवायची म्हणलं तर बाबा कोणता कुठं घालायचा किंवा काय, किंवा कोणचा बैल झुपायचा आहे, हे नियोजन वगैरे कोण कसं करलं तुम्ही? सगळी संघटना बघते मी, आपली सगळे पोरांना विचारून असतं आमची. आज कोण नाही की एकटं कोणच नाही, सगळ्याला नाही. तर सगळे यंग आहेत तुम्ही, तुमच्यात असं माहिती नाही का बाबा बाबा जर सोडले तर सगळे यंग मंडळी, तर कसं होतं यंग म्हणलं का प्रत्येकाचा एकेकाचा ॲटिट्यूड असतो. तर आता तुम्ही संघटना तुम्ही जे म्हणताय सगळे एकत्र हे कसं सांभाळून कसं किंवा धरून कशी ठेवलेली सगळी मित्रमंडळी किंवा काय? ते जे शेतनी धरून ठेवलेली आणि त्याचा स्वभाव चांगला आहे. ॲटिट्यूड नाही, ॲटिट्यूड नसल्यामुळे बाकीचे डायरेक्ट तुमच्या पद्धतीने काही विशाल भाऊ झालं, महेश पुन्हा तू अण्णा झाले तुमच्या याने बघा, मी ते काहीच बघत नाही. तुम्हीच बघा, मी फक्त गाठात आहे. त्याच्यामुळे ते फ्रंट लाईन नाहीये नाही का, लोक पण त्याला ओळखीत नाही तेजस नेमकं कोण आहे. बरोबर आहे दादा. आता ही जी वासरे राम आणि जुळ्या झाले तर ह्यांची बक्षीस वगैरे कुठं कुठं काय काय बक्षीस तुम्हाला भेटलेली? बक्षीस उरशाला कुठे मिशन भेटलेली, 4 नंबर फायनल 4 नंबर फायनल वर्षाला. त्याच्यात शिरूर केसर एक 2 व्हीलर भेटली. सगळीच पहिले 2 व्हीलर आपल्याला संवेदनेला भेटली, संविधान तिथं फायनल 1 नंबर फायनल. त्याच्यावर आपल्याला शिरूर केसरीला भेटली 2 व्हीलर 1 नंबर फायनलची. आणि आता साहेब केसरीला 1 नंबर वारी 2 व्हीलर होती, ती 1 2 व्हीलर भेटली. आणि 2 नंबर फायनलची पिकअप भेटली. एवढी बक्षीस आहे आता. आता साहेब केसरी ही भरपूर म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी बैलगाडा शर्यत होती आणि तिथं पण सगळे रथी महारथी होते आणि राम आणि जुळ्या पण होता तुमचा आदत मध्ये. तर साहेब केसरीला 2 नंबर होईल किंवा 3 नंबर होईल, काय अपेक्षा काय होता वासरांकडून किंवा होईन का नाही असं काय 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 म्हणजे दागदुखी काय होती मनात? अपेक्षा फक्त एवढीच होती की आमची 1 नंबर झाली तरी झालं, बारी झाली तरी, कारण की आपली आदत वासरे दागदुख तर होतीच एवढ्या मोठ्या फळा. आता दुसऱ्या दिवशी आपला टोकन होता, पहिल्या दिवशी बरेच जण बाऱ्या पडल्या होत्या. तर होईन ते होईन म्हणलं आता वरल्याचं आलं देवाचं आलं काय होते. पण आमची पहिल्या राऊंडला 11-68 गाठाचा राजा झाली. त्याच्यानंतर सेमी फायनलला 77 झाली आणि फायनल पण 77 झाली. हा त्याविषयी काय सांगशाल? फायनलला पण 11-77 झाली आणि सेमीला पण 11-77 झाली. तर गाड्या एकदम सेम आणलं वासराने, त्याबद्दल काय सांगशाल? त्यांचं पहिल्या राऊंड पेक्षा डबल जास्त गाडी राहायचं. पहिल्या राऊंडला थोडं कमी राहील पण डबलला जास्त अनुभव आम्हाला आता ज्या आलाय त्यांचा. डबलला चुकलं तर जास्त गाडी राहते. काय काय वासरांचं काय होते, एक पहिल्या राऊंडला जास्त पळतात, दुसऱ्या राऊंडला कमी होते, पण यांचं दुसऱ्या राऊंडला जास्त गाडी राहते. त्यामुळे फायनलला आम्हाला कुठंच अडचण झाली नाही. आता शिवनेरी केसरीला आम्हाला कांड वरवरचे टाकलं 6 नंबर फायनल झाली आमची. काटा 12. पहिल्या राऊंडला 11-56 झाली, दुसऱ्या राऊंडला सेमीला 11-61 झाली. त्याच्यावर मग फायनलला काटा 12 झाली. पब्लिकचा दबाव होता खाली, पब्लिक भरपूर होतं वडगाव मध्ये. आता मला एक सांगा, एवढे नाही का सगळे तुम्ही जेवढे सांगितले तेवढे टॉपचेच गाठ वासरांचे? वासरांनी हलका गाठ कुठं. हा तर नाही का कमी त्यांचा तुमचं स्ट्रगल आहे समजा 5-6 वर्षाचे किंवा तुम्ही भरपूर असे पैसे घालून पण तुम्हाला बैल त्या रेंजला तेवढ्या वेळ पळाली नाही. तर आता हे कमी पैशात ही वासरं तुम्हाला भेटली आणि त्यांनी कमी म्हणजे 1-2-3 महिन्यातच मी तर म्हणतो सगळ्या बैलगाडा शर्यत शौकीनांना ही वेळ लावून ठेवलेली. तर काय सांगशाल त्याबद्दल? काय सांगशाल? वासरं आणली तशी पळतेच, त्यांच्या पायातच गाडी मुळात. त्यामुळे एकच गाठ आपली मोकळ्यात झुकली होती आपण. त्याच्यानंतर ती चालू टाकी डोक्याची पण झाली का, कालचा 13वा गाठ होता, एकही गाठ बारी पडली नाही. आणि फायनलला आम्ही सगळ्या गाठात थांबल्या. फक्त 2 गाठाला आम्हाला इजगोळ झाला असेल फायनल. चरवलीत आणि ते पहिल्यांदा चरवलीत. चरवलीत पहिल्यांदा आम्हाला आम्ही फायनल थांबलोच नाही. पहिल्यांदा आमचा इजगोळ झाला. परत आम्ही डबलला झुकले 11-64 झाली. गणेश फेस्टिवल नव्हतं का, 64 झाली. डाव्यावर आमच्या शिंगाला लागल्यामुळे आम्ही परत महिनाभर बैल बांधून ठेवली. अजून 2-4 गाठ झाल्या. आता द्यायचा विषय तर आमचा राहिला, तरी पण मागणी वगैरे आली असेल वासरांना? आमच्यापर्यंत कोण नाही आली.
त्यांना माहिती की देणार आहे नाही. त्याच्यामुळे काही कोणता यायचा विषय नाही आणि भविष्यात येऊ पण नका. येऊ पण नका आणि देणार आहे नाही. बरोबर चहा पाणी करून पाठवून जाऊ आपण. यायचं काय डोक्यात. आता मला एक सांग, इथून आता 4-5 वासरे, आता इथून पुढे अजून म्हैसूर वरून आणून तयार करायचं नियोजन आहे का कसं आहे काय? हा, तयार करणार ना आम्ही याच्या अगोदर. 2-1 महिने नाही परत म्हैसूरला जाणार. दुसरी परत अजून आणायची. आम्ही घेतो तर राहिले, असं नाही की या 2 वासरांवर थांबले. हा, आता हे पहिले 2 लागल्यावर मग त्याच्यावर बंटी आणला आम्ही, पक्षी आणला, हा. ती पळाली सगळी. 2-3 आज अजून 2-3 वासरे आहेत म्हणजे वासरे. आता तुमच्या दावणीचं एक वैशिष्ट्य आहे का सगळी म्हैसूर आहे, तर त्या जातीबद्दल तुम्हाला आकर्षण आहे का? नक्की काय विषय काय? दार्जिनेचे आपल्याला म्हैसूर. हा, पहिल्यापासून आपला म्हैसूर येतो. आता हरण्या म्हैसूर होता, हा, त्या आल्यापासून सगळी म्हैसूर. तिला फक्त एकच कोंडे आपल्याकडे तेवढा, एक नाही 3 आहे. एक निमगाव माळून गेला, 2 वासरे. हा, हा, मुन्नाच्या भावा काही तेजस चव्हाण त्यांच्याकडे, तिकडे 2-3 वासरे. ती पण वासर कांड्यावर चांगली पाहिजे. कांड्यावर चांगली पडतात. महेश शेटके आपला जुना बंट्या म्हणून तेव्हा बोलवतोय. 2-3 वासरं महेश शेटके पण आहे. नाही आमची अशी इथं मुचकी काही बाहेर पण बैल बरी नाही का. एक म्हणजे बैलगाडा शर्यतीमध्ये क्षेत्रात एक अफवा आहे का, तेजस शेट म्हणलं का भरपूर मोठी दावण आहे बैलांची, नाही का. 20 बैल 25 बैल म्हैसूर वासरं लई येत असं आम्ही तरी ऐकतोय. तर त्याच्याबद्दल म्हणजे काय आहे नक्की, खरी गोष्ट काय आहे? 10 म्हैसूर आहे ना आपल्याकडे. हा, बाहेर धरून धरली 15 भरतील. 15 आहेत म्हणजे खरी गोष्ट आहे म्हणायची थोडक्यात. आता म्हैसूर तुम्हाला त्या जातीतलं एक्सपिरियन्स असते, तर काय सांगशाल कशी पळतात कशी, किंवा किती वर्ष पळू शकतो, किंवा काय तुमचा अनुभव काय सांगशाल त्याच्यातला? त्यांचं काय सांगता येत नाही. आता काय कव्हर पडतील तेव्हा वरचे नशिबाव येते. बैल काय कव्हर पडणार सांगू शकत नाही कोण. नाही कसं होतं, आता समजा आपला खिलारी किंवा गावरानी ही बैल टिकून पाळणारी, तशी म्हैसूर जात भरपूर जणांचा असा अनुभव आहे का नाही बाबा टिकून नाही पळत, पण त्यात जर एखादा बेरड वगैरे असला तर तो पळतो. पण जर ओरिजिनल म्हैसूर असेल तर नाही का, प्युअर म्हैसूर कमी दिवस पळतो. आपल्या हाय ती बेरड, प्युअर म्हैसूर एक पण नाही. हा, जातीला सगळी बेरडच आहेत. हा, त्यामुळे त्यांचा काही विषय. आता भविष्यात समजा दात बीत लावल्यात नंतर कसं नियोजन म्हणजे बडवणार वगैरे आहे का, तसंच ठेवणार कसं काय? झाल्या वाढवणार. हा, कारण म्हैसूरचं काय बडवल्यानंतर रिवर्स यायचे जास्त चान्सेस असतात. आणि आपण आहेच मागे तयार करतोय ना. त्याच्यामुळे काय नाव आहे तेच रेंजला राहणार म्हणायचं. राहणार एकदा नाव उचलल्यावर चर्चेत ठेवणार. आता घाटावरती जायचं नियोजन, किंवा समजा उद्या घाटावरती वासरं न्यायची ती, तर त्यांचं आदल्या दिवशी किंवा घाटावरती न्यायची त्या दिवशी कसं नियोजन वगैरे कसं असतं तुमचं? घाटावर जायच्या अगोदर 1-2 आता घाट अगोदरच करते ते आठवडाभर तरी. हा, 1-2-3 दिवस अगोदर त्याला चालवलं. मागं गोट्यात मागं चालू आहे वावरात. त्याच्यानंतर 2-3 दिवस बांधून आदल्या दिवशी बैल पोरं धुत्यात 2 दिवस. सकाळी पोरं हाय त्या टोकनला तर मेसेज जातो ग्रुपला, या टायमिंगला त्या टायमिंगला सगळी पोरं येतात. त्या टायमिंगला आम्ही भरून निघतो बैल. झोपायला वगैरे कोण असतं का, तुमचीच सगळी गँग आहे का बाहेरची माणसं असतात किंवा बाहेरची असतात मध्ये सहकार्य सगळ्यांचं राहत? दादा आता मला एक सांगा, तुमच्याकडे सगळी तरुण वर्ग आहे, तर काय होतं बैलगाडा शर्यत मी आता 1-2-3 दिवसापूर्वी एक बातमी पण व्हायरल झाली, कोणत्या तरी न्यूजच्या पेपरला आली होती, बाबा तरुण पिढी ह्या नादामुळे बरबाद होत चालली. आता तुम्ही सगळे यंग आहे, तुम्ही या नादात आहे, हा नाद करताय तुम्ही, तर काय सांगशाल? विषय असे की प्रत्येक जण प्रत्येकाचा व्यवसाय करून हा नाद जोपासतोय. म्हणजे नाही प्रत्येकाचा व्यवसाय, प्रत्येक जण प्रत्येकाचं काम बघून गाड्याला येतो, नाही का. म्हणजे कुणाचं काय काम असून ते उरकून गाड्याला येत नाही, असं हे होत नाही. काय शिक्षण घ्यायचं ते शिक्षण शाळेत जाऊन किंवा कॉलेजमध्ये जाऊन उरकून सगळं ते बघतात. नादाबद्दल बैलगाडा शर्यतीबद्दल नाद म्हणजे आमच्या आजोबांपासून नाद आहे. आजोबांना पहिल्यापासून नाद होता गाड्यांचा, पिढ्यान चालू झालेला. आजोबांना आधीपासून बैल होती लावणीला. पण मध्ये गॅप होतो जरा, कसं बघायला कोण नव्हतं त्यांना पण जास्त, म्हणजे एका डोळ्याने दिसत हा, म्हणून ते कसं थोडं थांबवलेलंच, बंदीत थोडक्यात नव्हतंच काहीच. मग नंतर आपला एक म्हैसूर आणला का हरण्या म्हणून, तेव्हापासून परत चालू झालं. आता समजा वासरं आणली परत, पण काय जुळलं नाही. खरेदी पण खूप मोठ्या मोठ्या गेल्या, पण तरी जुळलं मोठ्या खरेदी होत्या, पण काय जुळलं नाही. मग गेलो आम्ही म्हैसूरला सगळे सोबत, मग ही वासरं आणली. म्हणजे थोडक्यात म्हैसूरने तुम्हाला यश दिलं.
तेजस शेट, आता विषय तुमच्या पाशी येतो. तेजस सातो म्हणलं का बैलगाडा शर्यतीमध्ये नाव टॉपलाय, पण भरपूर असे बैलगाडा शौकीन आहेत किंवा बैलगाडा शर्यत बघायला येणारे लोक त्यांना नेमकं तेजस सातो कोणी हेच माहित नाही. तर बाबा तेजस सातो का बॅक फुटलाय किंवा का समोर येत नाही, फ्रंटला काय येत नाही, काय कारण? बॅग फुटला नाही, तो काय खादी वगैरे घालून नसतो, तो बैलदारायलाच असतो. आणि त्याचा स्वभाव एकदम शांत आणि रॉयल असल्यामुळे आहे ना, किंवा तो फ्रंटला येत नाही की बाबा मी ते सातो माझ्या नाव बारी, सगळ्या पोरांच्यात मिळून मिसळून होतो. त्या स्वभावच एक नंबर आहे. म्हणजे नाही का बाकीच्यांसारखं असं थाटात यायचं बाबा, ती सिस्टीमच नाही तेजस शेट. आणि एक खासियत आहे तेजस मध्ये कधीच फोर व्हीलर मध्ये गाठत नाही, कायम बैलांच्या मग पिकअप मध्ये फाळक्यावर बसूनच. आतापर्यंत जेवढे पण गाठ झाली तेजस फाळक्यावर बसून असतो, मग कुणी बघावं नाही का, त्याला गाडी जरी चल म्हणलं मोठ्या तरी ते येणार नाही. पिकअप मध्ये माग फाळक्यावर बसून बैलांच्या मागे येणार. तुम्ही त्याला किती फोर्स करा चला म्हणून नाही म्हणतो. एकदम साधारण पण आता पाहिलं ते स्वतः बैल धुत होते. गोट्यावरली काम पण ह्यो आणि एक सूरज म्हणून आहे, तीच दोघं सगळे करतात. असं गर्व वगैरे नाही म्हणजे माझी बैल किंवा माझं नाव तसा विषय नाही काही. बरोबर आहे ना, सगळ्यांना घेऊन चाललं तर हा नाटक नाही. एकदम साधारण रॉयल स्वभाव. आता माझे चुलते त्यांना कधी कधी तेजस सातो समजतात, कधी कधी काही घाटात ह्याला समजतात तेजस सातो, कधी ह्याला समजतात. तसं काय नाही, कुणाला तेजस सातो म्हणतात सगळे, फक्त नाव ब्रँड झाले नाही का, नाव फक्त ब्रँड. नक्की कोण आहे पोरांमध्ये मिसळून राहायची सवय लागलेली पहिल्यापासून, त्याच्यामुळे काय आपल्याला बरोबर आहे. काय होतं काय बैलगाडा मालक नाही का कळतो बाबा आता हा XYZ हा खादी बिदी घालून आला का माहिती बाबा हा ह्या बैलांचा हा मालक. पण इथं तुमच्यात कसं होतं, एक काही माणूस असा खादी घातलेला नाही किंवा काय नाही, पण नाव तर हाय बाबा, ब्रँड झालाय, पण माणूस कोण आहे नेमकं हे कळतच नाही. सगळ्या पोरांना कसं सिंपल राहायची सवय जास्त, म्हणजे असं कसं खादी बिदी असं सवयच नाही कोणाला ना, त्याच्यामुळे सगळे नॉर्मलच राहतात. घाटाच्या दिवशी पण घरी पण नॉर्मलच सगळे. दादा आता कसं होतं माहिती का, वाघोली म्हटलं तर हा एकदम प्रॉपर सिटी एरिया आला, म्हणजे पुण्यातला एक महत्वाचा भाग आहे वाघोली. तर आता इथं तुम्ही यांचं सांभाळ करायचं, एवढी 10-15 बैल सांभाळायची किंवा तुमच्याकडे म्हशी वगैरे सोपी गोष्ट नाही. इथं काय म्हणतात ते बिल्डिंग सगळीकडे निसत्या बिल्डिंग दिसतात. तुम्ही यांचं खाण्यापिण्याचं नियोजन आयोजन कसं करता? खाली आपलं 4 एकर क्षेत्र आहे, त्यांना कडबा बांध केलेली असते. ती बांध आणि काही विकत घेतो आम्ही, मशीनला वाढ ऊस हे विकत येतो सगळं. बैलांना फक्त आपलं घरचं असतं तरी आपल्याला वर्षाला 1000-1500 बांध घ्यायला लागते बाहेर. असं नाही की घरची निघून 1000-1500 बांध घ्यायला लागते. कायम आपल्याकडे 9-10 बैल असतात. दावण कधी पण बघा पॅकच असणार नाही का, दावण पॅकच. ह्यो 9 बैलाचा गोठा ह्यो, खाली एक गोठा आहे बारीक, तिथं 3 असतात, कायम भरलेले असतात. एक गेला तरी लगेच एक आम्ही आणतोच परत. आता एवढी संकट नाही तुमची, तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे का बाबा तेजस सातवच का बैलगाड्या जो पळवायचा आहे तो त्यांच्याच नावावरती का बाबा, कसं नियोजन केलं तुम्ही? बंदीत पहिला आमच्या मयूरचा एक चुलते आमचे तेजस शेटचे, त्यांच्या पोराच्या नावावर बंदीत पळत होता. त्याच्यानंतर तात्यांच्या नावाने तर भाऊंच्या नावाने पळवला. अशी संविधानात एक बंदीत असंच यात्रा भरली ती बंदीत. असंच गेलो आम्ही, अपघी तात्यांच्याच नावावारी होती, पण अपघी आम्ही तिथे गेलो टोकन चेंज केला, तेजस शेटच्या नावा पळवला. तिथं बारी जायची आमची सगळ्यात पहिल्यांदा. तिथून पुढं तेजस शेटच्याच नावा गाडा पळतो. आणि ते दार्जिन आहे आम्हाला, तेजस शेटचं नाव एक दार्जिन लागलं, ते नावरच चांगली लागली. तिथून पुढे आम्हाला कुठं अडचण आलीच नाही. तर आतापर्यंत तेजस शेटच्याच नावा पळतो. तुम्ही एक चांगला मुद्दा मांडला का नाव रशीचा. आता काय होते, तरुण पिढी नवीन आलेत गाड्यावाले, प्रत्येकाला आपलं नाव गाठात पुकारला गेलं पाहिजे हा विषय. जुना गाडा म्हणजे नाही का सगळं देवादिकाचं बघूनच गाडा पळवला जायचा. तर आता तुम्ही चांगला मुद्दा नाव रशीचा सांगितला. तर तुम्हाला काय अनुभव आला बाबा हे नाव, तुम्ही आता जे म्हणताय तेजस शेटच्या नाव आमची बारी पहिल्यांदा झाली आणि तिथून पुढे सुरुवात झाली, तर तुम्हाला अनुभव कसा आला किंवा काय? टाकी बंदी आम्ही भाऊंच्या आम्ही सगळ्यांची नावरच काढाय, 10-12 नाव दिली. त्यात महा पण नाव होतं, पण आमची कोणाचीच नावरच नाही आली. एक तात्यांच्या मुलाची नावरच आली, एक भाऊंची आली आणि एक तेजस शेटची नाव. आम्हाला 2 नाव यश कुठं झालं नाही. आम्ही तेजस शेटचे नाव डायरेक्ट न बघता मी डायरेक्ट झोपली अचानक. तिथून पुढं काय अडचण आलीच नाही आम्हाला. थोडक्यात नावरच पाहिलीच पाहिजे. माझं तरी पाहिलीच पाहिजे, नावरच शिवाय गाडा नाही. आणि आता तुम्ही यांच्या ग्रुप मध्ये सगळं नियोजन वगैरे असते आणि घाटामध्ये भरपूर जणांना माहिती बाबा नियोजन अण्णा कचे,
तर कसं काय काय सांगशाल तेजस शेट बद्दल किंवा तुमच्या ग्रुप बद्दल काय सांगशाल? आता काय पहिल्यापासून आम्ही एकत्रच आहे, 4-5 वर्ष झाले. तेव्हापासून नियोजन माझ्याकडे नानाकडेच असतं. आणि त्यामुळे काय होतं, गाठात बऱ्याच लोकांचा संबंध येतो आपला. आणि मग प्रत्येकाशी आमचीच ओळख व्हायची, तेजाची काय एवढी जास्त ओळख होत नसायची. आणि मग त्यामुळे ओळख वाढत गेली किंवा बैल जुळवताना आम्ही एकमेकांशी कॉन्टॅक्ट करायचो. त्यामुळे जास्त चर्चा थोडक्यात म्हणजे बरेच लोक आम्हा दोघांनाच ओळखतात गोट्यावर तरी. आता बऱ्याचशा वेळा काय होतं, तेजस शेट कोणी हेच लोकांना माहित नाही, समजत नाही. अण्णा मला एक सांगा, आता कमी वेळात म्हणजे 1-2-3 महिन्यात त्यांनी ज्या बैलगाडा शर्यतीत आपल्या ज्या 2-3 पदव्या झाल्या, शिवनेर केसरी झाली, साहेब केसरी झालं आणि शिरूर केसरी झालं, या तिन्ही ठिकाणी त्यांनी त्यांचं नाव रोशन केलं. तर अजून रामा आणि जुळ्या करून तुमच्या काय अपेक्षा आहेत? आता रामदास ठाकूर यांची यात्रा होती महाराष्ट्र केसरी, त्या यात्रेत आम्ही सहभागी होणारच आहे. त्या यात्रेत आमची बारी चांगली व्हावी, शेवटपर्यंत राहावी एवढीच आमची अपेक्षा आहे. आमच्या पुढे महाराष्ट्र केसरी नाव लावावं आणि आमचा रामाजोळ्या महाराष्ट्र केसरी व्हावा एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि प्रत्येक घाटात जाईन तिथं किंवा बैल दिसल्यावर रामाजोळ्याची बारी झोपती एवढं जरी ऐकलं तरी आता आम्हाला समाधान. म्हणजे या क्षेत्रात आल्याचं हे झालं म्हणायचं चीज झालं. आम्ही 5 वर्षापासून जे कष्ट घेत होतो किंवा बरीच आता पण आम्ही 50 बैल बदलला, त्यानंतर आम्हाला ही वासरं लागली. आणि त्यांनी कमी वेळातच एक अगदी वासरांना 8च महिने झालेत. 8 महिन्यात आम्ही आता पुणे नगर जिल्ह्यामध्ये टॉपच्या यात्रांमध्ये आम्ही टॉपला राहिलो. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने जे साहेब केसरी बैलगाडा शर्यत होती, तर ज्या वासरांनी गाजवली रामा आणि जुळ्या, तर त्यांची मुलाखत आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. तर त्यांच्याकडून जाणून घेतलं त्यांनी म्हैसूरच का ते म्हैसूर जातच का त्यांच्याकडे किंवा त्यांच्या दावणीला सगळी वासर आहेत आणि एक चांगल्या पद्धतीची चांगल्या प्रकारे त्यांची सांभाळ करून ते या बैलगाडा शर्यतीमध्ये टिकून येत. तर आपण त्यांच्याकडून या व्हिडिओतून सगळी माहिती त्यांची जाणून घेतलेली आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ चॅनलला येत राहणार आहेत. तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.